परीक्षा माझ्या 38 आपण सर्व शैक्षणिक वर्ष 87-88 आणि या बॅचला तिने सुंदर आणि समर्पक नाव दिलेले 6 मार्च 88. अतिशय सुंदर असं नाव, एकमेकाच्या साथीला प्रसिद्धात देणारी ही बॅच. आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही वर्ग मित्रमैत्रिणींचे फोन नंबर सुद्धा केले आणि एक सुंदर असं आयोजन करण्याचा प्रयत्न केला. कारण की 29 वर्ष झाली होती 10वी परीक्षा दिल्या गाव तिनं साधमैत्रीच्या नावाचा ग्रुप सुरू केला आणि आम्ही सर्वजण त्यामध्ये अटॅच होऊन वैशाली शिखरे, संगीत आगाव यांनी इथं जो एकत्रित वर्गमित्र आणि सर्व गुरुजन दिसत आहेत त्याचं श्रेय आणि सेवा साधमैत्री. केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे हे घोषवाक्य जन्माला आलेली भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि त्या संस्थेचं माध्यमिक विद्यालय आणि त्या विद्यालयाचे SSC बोर्ड परीक्षा मार्च 88 चे वर्गमित्र यांनी आयोजित केलेला स्नेहमिलन सोहळा दोन तपानंतर आपल्याला संस्कार केंद्र यांना यांच्यातून कुठेतरी उतराई होण्यासाठी, कारण की आपण ऋणातून तर मुक्त होऊ शकत नाही, गुरुजींचे अनेक प्रोत्साहन आपल्याला असतात, परंतु त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, कुठेतरी उतराई होण्याचा प्रयत्न करण्यासाठी 7-21 स्नेहमिलन मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 7-21 गुलाल नाही इथं आहे ना गुलाल ते घ्या गुलाल चप्पल नेऊ नका पूजनानं सरस्वतीच्या स्तवनानं होईल. मी मान्यवर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य अतिथी आगाव गुरुजी, गौतम गुरुजी, शारदाकर गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करावं. विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीचं पूजन होत आहे. सर्व गुरुजन
श्रद्धांजली वाहत आहे. कृपया 2 मिनिट शब्द शांत राहायचंय. मी 1 म्हणल्यानंतर सगळं सावधान स्थितीत असतील. 2 म्हणल्यानंतर खाली बसायचंय. 1 शैक्षणिक वर्ष 87-88 बोर्ड परीक्षा मार्च 88चा हा विद्यार्थी स्नेह मिलन मेळावा या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक अशोक होके यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माझा वर्गमित्र अशोक होके. आधी केली पाहिजे की ब्रीदवरती घेऊन श्री सिद्धेश्वर महाराजांनी मानलं आणि त्या शाळेमध्ये शिकलेलो आपण सर्व वर्गमित्र साध मैत्रीचे हा स्नेह मेळावा 1988च्या बॅचचा आज आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपणा सर्वांचे आदरणीय गुरुवर्य आदरणीय गवते सर, प्रमुख अतिथी आदरणीय आगाव सर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय शिक्षक वृंद, त्यामध्ये आदरणीय चौधरी सर, देशपांडे सर, सोळंके सर, गोराडे सर, कोथिंबिरे सर, कराड सर, चित्ते सर, साडेगावकर सर, जावळे सर, जाधव सर, दळवे मॅडम, त्यानंतर टेडे सर, मुंडे सर, मस्के सर, एके सर, कानेडे सर, कुलकर्णी सर, झरकर सर, झरकर मॅडम, नागरगोजे सर, वेळापुरे सर, सेठ सर, पटवारी सर, शिंदे सर आणि जर अनावरणाने कोणाचं नाव राहिलं असतं तर माझे सर्व राहिलेले गुरुवर आहेत. मित्रांनो, शासनाचे प्रशासन सेमिनारसाठी ओढ असते ती वर्षा ऋतूची. शिमल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते ती स्वाती नक्षत्राची. अगदी त्याचप्रमाणे आपणा सर्वांना ओढ होते ती आपल्या गुरुवर्य आणि मित्रमैत्रिणींना भेटण्याची. ती आज त्या निमित्ताने पूर्ण होते आणि त्यासाठी निमित्त ठरले साध मैत्रीची हा स्नेह मेळावा. मित्र, शाळा कॉलेजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपले मैत्रीचे नाते जोडले जाते, ती नाव मात्र आजपर्यंत अद्याप तशीच कायम आहे. सर्वांना एकत्र भेटावे, एकमेकाशी दुरुस्ती करावे असे सर्वांना वाटते. मात्र 29 वर्षाच्या मोठ्या कालखंड लोटल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या नोकरी धंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होईल असं वाटत नव्हतं. मात्र ते अशक्यही नव्हते. ज्या शाळेमध्ये आपण लहानाचे मोठे झालो, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य जगण्याचे तंत्र आणि मंत्र शिकवले, त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यासह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी या निमित्ताने चालून आलेली आहे. त्यासाठी आजचा हा स्नेह मेळावा. होय, आम्ही शाळेमुळेच घडलो, शाळेमुळेच आमचे संस्कार झाले. आई वडिलांबरोबर ज्या गुरुवर्यांनी आम्हाला जगाच्या रहाटगाड्यात चालायला, बोलायला आणि धावायला शिकवले, त्या गुरुवर्याप्रती, शाळेप्रती कृतज्ञतेची फुले त्यांच्यासाठी अर्पण करण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. साध मैत्रीची ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनला मी प्रथम धन्यवाद देतो की ज्याने आपण सर्वजण तिथं एकत्रित आलेलो आहोत. मित्र, या ग्रुपच्या माध्यमातून आपण सर्व एकमेकांच्या संपर्कात राहणार तर आहोतच, पण त्याचबरोबर सुखदुःखात, अडीअडचणीत
त्यानंतर सर्वांच्या सुखदुःखात अडीअडचणी आपण सहभागी व्हावं हीच अपेक्षा त्या माध्यमातून मी व्यक्त करतो. हा स्नेहमेळावा दरवर्षी व्हावा अशी काही मित्रांनी इच्छा व्यक्त केली, तर आपण त्याचंही नियोजन दरवर्षी करणार आहोत. आणि हा मेळावा फक्त माझगावमध्येच व्हावं असं नाही, तर काही मित्रांनी अशी इच्छा व्यक्त केली की हा मेळावा औरंगाबादमध्ये काही वेळेस लातूरमध्ये पण घेण्यात यावा, कारण आपले काही माजी विद्यार्थी त्या त्या भागामध्ये कार्यरत आहेत. तर आपण त्यांच्या त्या इच्छेला मान देऊन पुढील जे काही मेळावे होतील ते वेगवेगळ्या ठिकाणी घेण्याचे आपण ठरवलेलं आहे. मित्र, गुरुवर्याप्रती असलेली आपली श्रद्धा आणि आपल्यातील स्नेहबंध असाच वृद्धिगत व्हावं ही अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो. मैत्री सर्वांनी करावी, मैत्री सर्वांनी करावी, त्यात खरा आनंद असतो, त्यात खरा आनंद असतो. धन्यवाद अशोक. यानंतर व्यासपीठावरील सन्माननीय अतिथी, कार्यक्रमाचे अध्यक्ष, तत्कालीन मुख्याध्यापक मान्य आगाव गुरुजी यांचा, कार्यक्रमाचे आगाव गुरुजी यांचा सत्कार. विचारपीठावर नियोजित प्रमुख अतिथी माननीय आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आदरस्थान आगाव सर यांच्या सत्कारासाठी मी आमच्यातील 7 ग्रुपमधील काही सदस्यांना निमंत्रित करतो. सचिन चपळगावकर, सुनील डोंगरगार, विजय होके आणि दिनेश जाजू यांना मी विनंती करतो की विचारपीठावर त्यांनी उपस्थित नियोजित प्रमुख अतिथीचं आपण आदरयुक्त भरभरून स्वागत करावं. समय एक ऐसी गाड़ी है, समय एक ऐसी गाड़ी है, ती अवस्था वर्तमान आपल्या सर्व सदस्यांच्या साक्षीने हा विशेष थोडं साईडला अवघड विषयामध्ये रस निर्माण करून इतिहासाची गोडी निर्माण केली. आज ज्याला इतिहास कळत नाही तो आपल्या आयुष्यात काही करत राहू शकत नाही, हे काळाला निश्चित करून मित्र, त्यासाठी हा सुंदर असा गुरुजनाचा सहवास आम्हाला लागला. या वृत्तसत्काराच्या आपण भरपूर आहे. हर गाणं एकदम इकडे बघा सर
हा इकडे बघा इकडे द्या इकडे 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 बघा ओके आणि वृद्ध सत्कार करा. ही संधी कुठून आला आपल्या कुटुंबियासह झाला, परंतु हा सत्कार करत असताना निश्चितच मन ओके त्यांनी आईनंतर पण होता केला त्या माझ्या शाळाबाई दोन्हीबाई होताई परत खूप आनंद होत आहे की लहानपणी शाळेमध्ये आईनंतर सुरुवात केला इतकं दोन त्यांचा सत्कार होत आहे सगळ्यांनी काय त्यामध्ये प्राथमिक शिक्षण हा सर्व म्हणतात आयुष्याचं वळणावर त्यांचं योगदान महत्त्वाचं असतं. सत्कार होत आहे वर्गमैत्री मैत्री शिकणे संगीता तलाव मधुरा कुलकर्णी संगीता कोयरे उर्मिला बाई हो सतीश प्रातिनिधिक स्वरूपात करत आहोत. नक्की चुकू नका. आपण सगळ्यांना विचारले आहोत असं घरी करा. कुटुंबाचं या कार्यक्रमाचा अतिशय महत्त्वाचं आहे. धर्म हा एका धर्मासारखा असतो. धर्म हा एका धर्मासारखा असतो आयुष्य एका माणसासारखा असतो. मैत्री असते वर्तुळासाठी त्याला कधी शेवट नसतो. मैत्री असते वर्तुळासाठी त्याला थोड्या काळामध्ये Gracias.